रमेश आणि सुनील हे दोघे खूप जवळचे मित्र होते. शाळेपासून त्यांची मैत्री होती. दोघेही एकत्र शिकले, खेळले. आयुष्यात कितीतरी अडचणी आल्या तरी दोघे एकमेकांसोबत कायम उभे राहिले होते. नंतर दोघांचे वेगवेगळे संसार सुरू झाले होते. सुनीलचा संसार त्याची बायको कविता याच्यामुळे खूप चांगला चालत होता. कविता दिसायला गोरी होती, लांब सडक केसांची आणि बोलायला पण ती गोड होती. गावात फक्त तिच्या रूपाची चर्चा व्हायची. सुनीलला मात्र आपल्या कामामुळे बाहेरगावी जावं लागायचं. त्याचा व्यवसाय शहरात चालायचा म्हणून तो आठवड्यातून 3-4 दिवस घरी नसायचा आणि त्या काळात कविता घरात एकटीच असायची. रमेश अधूनमधून तिला भेटायला यायचा. सुरुवातीला तो फक्त मित्र म्हणून मदत करायचा. कधी बाजारातून सामान आणून द्यायचा तर कधी छोटे मोठे काम करून द्यायचा. कविता त्याच्याशी मोकळी झाली होती आणि तिचं हसून रमेशच्या मनाला भिडू लागलं होतं. सुरुवातीला रमेशने तसं काही मनावर घेतलं नाही, पण जसजसा काळ पुढे जात गेला तसं कवितेचं बोलणं आणि गोड नजर आणि तिचं हसणं यामुळे त्याच्या मनात वेगळ्या भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. एकदा असंच झालं की सुनील कामानिमित्त शहरात गेला होता. कविता घरात एकटी होती. पाऊस जोरात पडत होता. रमेश तिला भेटायला गेला. दोघं गप्पा मारत बसले होते. पावसाच्या थेंबांचा आवाज आणि घरातली शांतता वातावरण वेगवेगळं बनत होतं. कविता रमेशला म्हणाली, "किती छान हवामान आहे, पण एकटं वाटतंय गं." रमेशनं तिच्याकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं की तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे. तो तिच्या जवळ थोडा सरकला, तिला एकटक पाहू लागला. कविता थोडी घाबरली, पण तिनं नजर वळवली नाही. तीही त्याच्या डोळ्यात पाहत राहिली आणि त्या नजरेत दोघं गुंतून गेले होते. त्या क्षणी रमेशला आवरलं गेलं नाही. त्याने कवितेचा हात धरला. कविता थोडी दचकल्यासारखी झाली, पण तिनं हात मागे न घेतला आणि ना रमेशच्या तिच्या हातावर आपली बोटं फिरवली आणि तिच्या डोळ्यात पाहत राहिला. हवेत एक वेगळंच आकर्षण होतं. कविता म्हणाली, "रमेश, आपण असं करायला नको. आपण दोघंही चुकीचं करतोय ना." पण तिच्या आवाजात ठामपणा नव्हता. तिच्या मनातही एक रिकामेपणाचं वादळ सुरू होतं आणि रमेशला तिला जवळ ओढलं तेव्हा ती विरोध करू शकली नाही. त्या दिवसानंतर त्यांचं नातं बदलायला लागलं होतं. आता रमेश घरी आला की कविता उत्साहाने भेटू लागली होती. दोघं तासंतास बोलत बसायचे, एकमेकांच्या आयुष्याबद्दल सांगायचे. हळूहळू त्यांच्या गप्पा प्रेमळ झाल्या आणि नंतर त्या गप्पांतून रोमॅन्स सुरू झाला होता. कविता रमेशला भेटायला आतुर व्हायची. सुनील बाहेर गेला की तिचं मन रमेशकडे धाव घेत असे. रमेशही वेडा झाला होता. आता त्याला सुनीलपेक्षा कविता महत्वाची वाटू लागली होती. एकदा तर त्याने गावाबाहेर जाऊन भेटायचं ठरवलं होतं. सकाळी कविता म्हणाली, "आज मला खूप एकटं वाटतंय." रमेश म्हणाला, "चल मग मी तुला घेऊन जातो." दोघं जवळच्या नदीकाठी गेले होते. हिरवी झाडं, नदीत पाणी आणि शांत वातावरणात त्यांनी एकमेकांबरोबर वेळ घालवला होता. रमेशने तिचे केस हलकेच हातात घेतले होते. तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या होठावर किस घेतलं होतं. कविता थोडा वेळ शांत बसली, पण नंतर तिनंही त्याला मिठीत घेतलं. त्या मिठीत दोघं हरवले होते. त्यांचं नातं आता फक्त गप्पांपुरतं राहिलं नव्हतं, तर शरीर आणि मन दोन्हींनी ते एकमेकांजवळ आले होते. कविता रमेशच्या बाहुपाशात विसावत असे आणि त्या क्षणी तिला सगळं विसरायला होत असे. तिच्या संसाराची जबाबदारी, तिचा नवरा, हे सगळं फिकट वाटू लागलं होतं. रमेशलाही आत्ता कविता आपलीच वाटू लागली होती. त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक सकाळ तिच्या आठवणीने सुरू होत होती. त्यांनी प्रत्येक रात्र तिच्या विचारांनी संपत होती. त्यांनी ठरवलं होतं की आता हे दोघे शक्य तितक्या वेळा भेटतील, गुपचूप कुठेतरी जाऊन काही तास एकमेकांमध्ये घालवतील. कविता आता अधिक बोल्ड झाली होती. तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये रमेशबरोबर संबंध प्रस्थापित करायचे होते. रमेशच्या स्पर्शाने तिच्यातलं अस्तित्व पूर्णपणे जागं झालं होतं. तिच्या डोळ्यात आता अपराधीपणाऐवजी ओढ लागली होती आणि रमेश त्यात पूर्ण वेडा झाला होता. कविता आणि रमेश आता इतके जवळ आले होते की त्यांना वेळेचं भान राहत नव्हतं. सुनील घराबाहेर गेला की रमेश पाय आपोआप कविताच्या दाराशी पोहोचायचे आणि कविता त्याची वाट पाहत असायची. तिच्या डोळ्यात आता अपराधीपणा नव्हता उरलेला. ती उघड उघड रमेशकडे ओढली जात होती. त्याला पाहताच तिचं मन धडधडू लागायचं. एकदा तर असं झालं की सुनील आठवडाभर शहरात होता. कविता आणि रमेशला संधी मिळाली होती.
तेव्हा त्यांनी गावाबाहेर एका छोट्या शेतातल्या झोपडीत भेटायचं ठरवलं होतं. सकाळपासून कवितेच्या मनात बेचैनी होती. तिला वेळ जात नव्हता. रमेशनं फोन करून सांगितलं की दुपारी भेटू आणि ती आतून उघडून निघाली होती. जेव्हा त्या झोपडीत ते दोघे भेटले तेव्हा बाहेर हलका पाऊस सुरू होता. थंड वाऱ्याने वातावरण रोमॅन्टिक झालेला होता. कविता रमेशनं जवळ ओढलं आणि केसांचा सुगंध हवेत दरवळत होता. रमेशनं तिच्या चेहऱ्यावर हात ठेवून हळूच पोटावर किस दिलं. कविता थरथरत होती. पण मग तिनं पण डोळे मिटले आणि त्याला मिठीत घेतलं. त्या क्षणी ती विसरली की ती कुणाची तरी बायको आहे. हे चुकीचे आहे हे फक्त रमेशला दिसत होतं, पण त्याला पण त्याचं सुख दिसत होतं. ते दोघं एकमेकांच्या सुखामध्ये हरवून गेले होते आणि गुंतून पण गेले होते. पाऊस त्यांच्यासाठी एक पार्श्वसंगीत सारखं झालं होतं. दिवसभरानंतर त्यांचं अफेअर आता वेळात बदललं होतं. दोघं बोलणं विसरून थेट एकमेकांमध्ये हरवायचे. कविताच्या डोळ्यात आता नवा तेज आला होता. तिच्या चालण्यात आत्मविश्वास वाढला होता. कारण तिच्या आयुष्यात रमेश होता. रमेशनेही आपलं सर्वस्व कविताला दिलं होतं. तो तिच्याशिवाय एक दिवसही राहू शकत नव्हता. त्याच्या नात्यात इतका बोलपणा आला होता की त्यांनी घरातही धाडस केलं होतं. सुनील रात्री उशिरा यायचा हे माहीत असल्यामुळे रमेश संध्याकाळीच तिच्याकडे पोहोचायचा. दार बंद करून ते तासनतास एकमेकांमध्ये रमायचे. एकमेकांना कच्च कसे जवायचे. प्रत्येक भेटीत त्यांच्या ओठावर नवे किस असायचे. त्यांच्या अंगावर नवे स्पर्श आणि त्यांच्या हृदयात नवी ज्वाला पेटायची. एकदा कविता म्हणाली, रमेश, मला आता वाटते मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तुझ्यासोबत माझं खरं जग आहे. रमेशनं तिच्या चेहऱ्यावर हात धरून म्हणाला, मग आपण कायम एकत्र राहायचं ठरवूया. पण कविता हसली आणि म्हणाली, संसार आणि समाज हे दोघेही मोठे ओझे आहे. आपण असं करू शकत नाही. पण तिच्या डोळ्यातलं प्रेम मात्र वेगळं बोलत होतं. हळूहळू त्यांच्या भेटी धोकादायक होऊ लागल्या होत्या. लोकांच्या नजरा त्यांच्याकडे वळू लागल्या होत्या. पण तरीही ते थांबू शकत नव्हते. एकदा तर त्यांनी गावापासून दूर एका लहानशा हॉटेलमध्ये जायचं ठरवलं होतं. तिथे त्यांना कुणी ओळखणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती. म्हणून ते निर्धास्त झाले होते. खोलीत गेल्यावर दोघं पूर्णपणे एकमेकांमध्ये झाले होते. कविता तिच्या आयुष्यातला तो सर्वात सुंदर दिवस म्हणायची. कारण त्या दिवशी तिला पहिल्यांदा वाटलं की तिला खरं प्रेम अनुभवलं आहे. रमेशच्या स्पर्शाने तिचं जग बदलून गेलेलं होतं. तिच्या शरीरात आणि मनात एक अनोखा समाधान निर्माण झाला होता. पण दुसरीकडे सुनीललाही शंका येऊ लागली होती. त्याने पाहिलं की कविता आधीपेक्षा जास्त बदलली आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज आहे आणि ती आता सतत रमेशबद्दल बोलू लागली आहे. सुनीलला पण हे आतून टोचायला लागलं होतं. पण तो गप्प राहिला. तो थेट काही बोलत नव्हता. पण त्याच्या मनात संशयाची भीत उभी राहिली होती. कविता आणि रमेशला अजून कल्पना नव्हती की त्यांचा हा खेळ आता धोकादायक होणार आहे. एका संध्याकाळी सुनील अचानक घरी आला आणि त्याने पाहिलं की कविता आणि रमेश एकत्र आहेत. त्यांनी काही चुकीचं करत नसतानाही सुनीलच्या डोळ्यात शंकेचं वादळ पेटलं होतं. त्याने काही नाही बोलत, पण त्याच्या मनात ठाम झाला की आता सत्य उघड करायचं. कविता आणि रमेश मात्र अजूनही आपल्या प्रेमात गुंतलेले होते. त्यांच्यासाठी प्रत्येक भेट एक नवीन अनुभव होता. प्रत्येक क्षण बोल्ड आणि रोमॅन्सने भरलेला होता. पण या नात्याची किंमत काय असेल त्यांना अजूनही माहीत नव्हतं. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आम्ही